चिमुकल्या मुलांना पिण्याचे पाणीही नाही. आजेगाव अंगणवाडीवर गंभीर प्रश्नचिन्ह. चिमुकल्यांसाठी सुविधा कधी? आजेगाव अंगणवाडीची दुर्दशा उघड. महिला व बालविकास विभागांतर्गत सेनगाव प्रकल्पातील आजेगाव येथील अंगणवाडी केंद्राची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. इथं शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या मुलांना अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. तसेच केंद्रात लाईटची सुविधा असूनही प्रत्यक्षात लाईट चालू नसल्यामुळे अंधाराचं वातावरण दिसून येत आहे. फॅन लावलेले असले तरी तेही बंद अवस्थेत आहे. याशिवाय अंगणवाडीच्या बाहेर लावलेला बोर्ड फक्त नावापुरताच आहे. त्यावर लाईटची कोणतीही व्यवस्था नाही. केंद्रातील खिडक्या तुटलेल्या अवस्थेत असून त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालाय. बाहेर मोकळ्या जागेत लहान मुले खेळत असताना कोणतीही सुरक्षित व्यवस्था नसल्याचंही दिसून आलंय. या परिस्थितीमुळे पालकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. अंगणवाडी सेविका आणि स्थानिक नागरिकांची मागणी आहे की प्रशासनानं तत्काळ लक्ष देऊन अंगणवाडी केंद्रात पिण्याचे पाणी, लाईट, फॅन आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून चिमुकल्या मुलांना सुरक्षित आणि योग्य वातावरणात शिक्षण घेता येईल. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन कोणती कार्यवाही करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाणी नाही आमच्या अंगणवाडीत. आर शिजवायला पाणी नाही. आजेगाव क्रमांक 2 ची अंगणवाडी आहे. मी अंगणवाडी ताई साधना मधुकरराव जामकर, अंगणवाडी क्रमांक 2. आमच्या अंगणवाडीत आर शिजवायला पाणी नाही, संडास बाथरूम मध्ये नळ नाही आणि लाईट घेतलेली 6 महिन्यापूर्वी तर कनेक्शन तोडलेले, लाईट काही चालू नाही. मुलांना खूप गरमी व्हायची आणि पिण्याच्या पाण्याची सोय काहीच नाही. एका बॉटलमध्ये 1 वाजेपर्यंत मुलाला पाणी पुरवा लागते. पाणी जर संपलं तर घरी पाण्यासाठी घरी पाठवावं लागतं. सीसीटीव्ही चालू आहे ना, ते चालू. अंगणवाडीच्या दरवाजाची वरची ती छपरी आहे ना, त्याच्यावरून पाईपलाईनचा पाईप घेतलेला आहे पाण्याच्या टाकीचा, नळ योजनेचा. तर ते तिन्ही पण छपऱ्या अर्ध्या पडलेल्या आहेत. त्याचे गज उघडे पडले. ते जर समजा सिमेंट आणि ते लेकराच्या डोक्यात जर पडलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? वेळोवेळी सांगितले की नाही, तुम्ही सदस्य होते ग्रामपंचायतची, बाईच्यावर 1-2 टोपले माल टाका, पुन्हा छत गळते त्या छताचा फोटो काढा. डोक्यात पडलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तर एवढ्या आमच्या समस्या आहेत. साहेब असो, कोणी असो, वरचे साहेब असो, यांनी लक्ष द्यावे ही नम्र विनंती. पाणी आणते म्हणा. नमस्कार, मी महादेव किसन माळोदे, ग्रामपंचायत सदस्य आजेगाव. आज या ठिकाणी आजेगावच्या अंगणवाडी परिसरात ज्यावेळेस आलो, माझी मुलगी या ठिकाणी श्रेया माळोदे ही अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत आहे. आता सरकार सांगते की या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यासाठी भरपूर पैसा खर्च करतो आणि सक्षम आणि सदृढ विद्यार्थी निर्माण झाले पाहिजे, पिढी चांगली झाली पाहिजे. पण नुसत्या बोलण्यानं हे होणार नाही. त्याच्यासाठी आपण काय सोयीसुविधा या ठिकाणी शाळेसाठी, अंगणवाडीसाठी दिल्या याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज या ठिकाणी आमच्या अंगणवाडीच्या ज्या साधना मॅडम आहेत त्यांनी आमच्याकडे तक्रार मांडली. ही तक्रार आजच नाही तर बरेच दिवसापासून तक्रार आहे. या विद्यार्थ्याला पिण्यासाठी पाणी किंवा सांडपाण्याची व्यवस्था नाही, तिथे लाईट नाही आणि फॅनसुद्धा बंद आहे. तर ह्या सगळ्या किचनची ही व्यवस्था पूर्ण केली पाहिजे. कारण ह्या लहान जे मुलं आहेत त्याच्या सोयीसुविधा पासून वंचित राहता कामा नये. कारण ह्या मराठी शाळा ज्या बंद होत आहेत याला कारणीभूतच हे परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी जर या ठिकाणी परिस्थिती राहिली तर मराठी शाळा बंद होतील आणि ग्रामीण भागात शिक्षण घ्यावं असं कोणाला सुद्धा वाटणार नाही. कारण आता आपण पाहिले तुम्ही की ही परिस्थिती या ठिकाणी किचन रूमची, स्लॅबचा कुठून पाणी गळते म्हणतात बुडलेला आहे. तिथून या ठिकाणी जर एखादी तो स्लॅब गळाला पडला खाली तर विद्यार्थ्याचं या जीवावर बेतल, याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी आज आपण सर्व जनतेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत या माध्यमातून पोहोचवावं अशी मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.